गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण FI BSc कम्प्युटर सायन्सचं 5वं लेक्चर पाहतोय. आपण सब्जेक्ट पेपर फर्स्ट जो काय सी प्रोग्रामिंग आहे त्यातील पहिला चॅप्टर आपण पाहतोय, प्रॉब्लेम सॉल्विंग कन्सेप्ट किंवा ॲक्सेप्ट. ह्या प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये आपल्याला प्रॉब्लेम ॲक्च्युअल कम्प्युटरायझेशन कशा टाईपमध्ये असतो किंवा प्रॉब्लेम कशा प्रकारचं सोल्युशन आपल्याला तयार करायचं आहे किंवा कशा टाईपमध्ये प्रॉब्लेम पडतो आहे आपल्याला आणि त्याचं कशा टाईपमध्ये आपल्याला ॲनालिसिस करून एक स्ट्रक्चर तयार करायचं आहे, आपण ते पाहत आहोत. आपण लास्ट लेक्चर अल्गोरिदम काय असतं ते समजून घेतलं आहे. जर अल्गोरिदम बेसिक मला जर समजलं नसेल किंवा अल्गोरिदमची कन्सेप्ट जर मला माहीत नसेल तर मी कितीही टाईपमध्ये एक्झाम्पल सॉल्व करू द्या किंवा कितीही टाईपमध्ये त्याचं कन्वर्जन मी पुढं फ्लोचार्टमध्ये किंवा प्रोग्रॅमिंगमध्ये केलं तरी मला प्रोग्रॅमिंग स्वतः ॲनालिसिस करून मला कोडिंग करता येणार नाही किंवा प्रोग्रॅमिंग करता येणार नाही. मला अल्गोरिदम जमलं पाहिजे. पण ज्यावेळेस मी एखादं सोल्युशन तयार करायला बसतो, सोल्युशन तयार करतोय म्हणजे मी जो काय मला प्रॉब्लेम दिलेला आहे तो कशा टाईपमध्ये सॉल्व करायचा, एक जनरल इक्वेशन आपण तयार करतोय आणि ते जनरल इक्वेशन म्हणजेच काय तर अल्गोरिदम. जरी सुरुवातीलाच मला समजत नसेल तर मी ॲनालिसिस मला करताही येणार नाही, कारण ॲनालिसिस कशासाठी करायचं हे मला समजलं पाहिजे. एखादा प्रॉब्लेम दिला आहे त्याचं सोल्युशन तयार करायचं आहे, पण सोल्युशन कोणत्या टाईपमध्ये करायचं आहे जर मला हे माहीत नसेल तर मला प्रोग्रॅमिंग करता येणार नाही किंवा मला त्याचं स्ट्रक्चर तयार करता येणार नाही. म्हणून मला आधी अल्गोरिदम आला पाहिजे. जे विद्यार्थ्यांनी लास्ट लेक्चर असेल किंवा हे चारी लेक्चर झालेले मिस असतील ते पुन्हा एकदा पहा. ज्यांचे नवीन ॲडमिशन झाले त्यांनी एकदा हे व्हिडिओ एकदा दोनदा तीनदा जितका वेळ तुम्हाला पाहता येईल तितक्या वेळ पहा. परंतु मला अल्गोरिदम समजला पाहिजे, त्याची कन्सेप्ट कळली पाहिजे. एकदा अल्गोरिदमची मला कन्सेप्ट कळली की ॲटोमॅटिक मला कसल्याही टाईपचा प्रॉब्लेम दिला की मी तशा प्रकारचं ॲनालिसिस तयार करायला तयार झालो. एकदा ॲनालिसिस झालं की ॲटोमॅटिक मला कशामध्ये कन्वर्जन करता येते, अल्गोरिदममध्ये. लक्षात घ्या. आता हे कोणाचं कॉपी टू पेस्ट आपल्याला आत्तापर्यंत तुम्ही ह्या गोष्टी करत आले, परंतु ज्यावेळेस मला स्वतः काहीतरी तयार करायचं आहे, एखादी नवीन सिस्टीम तयार करायचं आहे, एखादं नवीन सोल्युशन तयार करायचं आहे, एखादा नवीन जनरल फॉर्म मला तयार करायचा असेल तर मला अल्गोरिदम आला पाहिजे. अल्गोरिदम येणं म्हणजे एक नवीन फॉर्म्युला तयार करतोय, एक नवीन कोड तयार करण्याचा प्रयत्न किंवा एक नवीन जनरल फॉर्म तयार करण्याचा प्रयत्न आपण ह्या कम्प्युटर सायन्समध्ये करतोय. ओके, लास्ट लेक्चर आपण एक सिंपल साधं एक्झाम्पल पाहिलं होतं, ॲडिशन्स ऑफ 2 नंबर्स. आपण असे बरेच अल्गोरिदम आहेत, छोटे छोटे आहेत, ते आपण हे 7-10 लेक्चरमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार. फक्त तुम्ही एकही लेक्चर मिस करू नका. आपण एक्झाम्पल का घेतोय, तुमचं ॲनालिसिस वाढवण्यासाठी किंवा कशा टाईपमध्ये मला प्रोग्रॅमिंगमध्ये जायचं आहे, मला प्रोग्रॅमिंगला नंतर जायचं आहे, परंतु आधी हे जर जमलं की ॲटोमॅटिक तुम्ही प्रोग्रॅमिंग करायला शिकणार आहात. तिथं जास्त त्रास होणार नाही. एकदा बेस तयार झाला की ॲटोमॅटिक आपल्याला टॉप तयार करता येतो आणि बिल्ड करता येतं. जर मला अल्गोरिदम समजलं नसेल तर मी कोणत्याही कितीही तुम्ही नाही का प्रोग्रॅम काढा, टाईप करा, रन करा, काही करा, आपला स्वतः आपण काही करू शकणार नाही. ठीक आहे, आपण एक्झाम्पल पाहू. नेक्स्ट बरेच एक्झाम्पल घ्यायचे, फक्त लेक्चर किंवा हे व्हिडिओ मिस करू नका. जरी मिस झालं तरी पुन्हा रिपीट पहा, व्हिडिओ रेकॉर्डिंग पहा, डाउनलोड करून पहा. जर तिथं समजत नसेल तर पुढच्या आठवड्यापासून तुम्ही एक जण 2 जण येऊन मला त्या गोष्टी विचारू शकता. कशा प्रकारचं सॉल्व करायचं इंडिव्हिज्युअली विचारा. ओके, आपण अल्गोरिदम्स पाहतोय. अल्गोरिदम्स मधील नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. राईट अल्गोरिदम सबट्रॅक्शन
ऑफ टू नंबर्स किंवा टू गिवन नंबर. आपण लास्ट लेक्चरमध्ये एक्झाम्पल पाहिलं होतं ॲडिशन्स ऑफ टू नंबर्स. मला सुरुवातीला हा एक्झाम्पल्स काय दिलं आहे, हे एक्झाम्पल्स म्हणजेच माझा प्रॉब्लेम. लक्षात घ्या, हा काय माझा प्रॉब्लेम आणि त्याचं मला काय करायचं आहे, सोल्युशन तयार करायचं आहे आणि तो प्रॉब्लेम मला काय करायचा आहे, सॉल्व करायचा आहे यूजिंग अ अल्गोरिदम. किंवा मला ते एक स्ट्रक्चर तयार करायचं आहे अल्गोरिदमच्या थ्रू. अल्गोरिदम म्हणजे काय, एक स्टेप बाय स्टेप सिक्वेन्स किंवा स्टेप बाय स्टेप स्टेटमेंट्स. त्या स्टेटमेंटद्वारे मला एक सिम्पल जनरल इक्वेशन तयार करायचं आहे. ह्याचं जनरल इक्वेशन तयार करायचं असेल तर मला जनरल इन्फॉर्मेशन माहीत असणं गरजेचं आहे, जे की आपण पहिलीपासनं आत्ता 12वीपर्यंत शिकत आलो किंवा कोणीतरी सांगितले असेल किंवा किमान कानावर तरी पडले असेल. कोणती कानावर इन्फॉर्मेशन पडली की सबट्रॅक्शन. काय करायचं आहे, मला वजाबाकी करायची कोणत्याही दोन नंबरची, गिवन अ टू नंबर्स, दोन नंबरची मला काय करायची, वजाबाकी करायची आहे. मग फर्स्ट हे झाला प्रॉब्लेम. आता ते मला त्याचं सोल्युशन तयार करायचं आहे, पण सोल्युशन तयार करत असताना त्याचं आपण ॲनालिसिस करू. काय ॲनालिसिस करायचं आहे की मला अजूनपर्यंत सबट्रॅक्शन काय आहे ते माहीतच नाही. मग सबट्रॅक्शन काय असतं ती माहिती करून घेईल. मग सबट्रॅक्शन काय असतं की कोणतेही दोन नंबर घेतले दिलेले, इट इज अ रिक्वायरमेंट. ते कसलेही नंबर घेतले की त्यांची वजाबाकी झालं की ते काय आले पाहिजेत, वजा झाले पाहिजेत. मग कशा प्रकारचे वजा होतील, मग त्याचं आपल्याला काय करायचं, एक जनरल सोल्युशन तयार करायचं आहे. मग काय लागन, एक सिम्बॉल लागन. इट इज ॲनालिसिस, सिम्पल, इट्स अ जनरल थिंग. सबट्रॅक्शन म्हणजे काय, वजाबाकी. मग कोणाची वजाबाकी करायची, दोन नंबर. मग कोणतेही जनरल दोन नंबर घेईल, ए किंवा बी, आणि त्यांची काय करेल मी, वजाबाकी करेल. आणि जो रिझल्ट येईल ते कशात तरी मी काय करेल, स्टोअर करेल. मग स्टोअर करण्यासाठी अजून एखादा व्हॅल्यू घ्यायला लागेल, सी, त्याच्यामध्ये मी स्टोअर करेल आणि तो काय करेल, मी डिस्प्ले करेल. इट इज अ जनरल इन्फॉर्मेशन. ही पहिलीपासून आपण पाहत आलो आहे. त्याचंच कन्व्हर्जन, त्याचंच ॲनालिसिस करणं म्हणजे हेच ॲनालिसिस. म्हणजेच ॲनालिसिस करणं म्हणजे काय, तो प्रॉब्लेम समजून घेणं. काय प्रॉब्लेम समजून घेणं की दोन नंबर दिले असतील, त्या दोन नंबरची मला काय करायची, वजाबाकी करायची. म्हणजे दोन काहीतरी इनपुट दिले असतील आणि रिझल्ट काय येणार आहे, वजाचा रिझल्ट येणार आहे. इट इज अ सिम्पल इनपुट आणि सिम्पल आउटपुट. मग हे एकदा मी पेपरवर केलं, हे आपण कम्प्युटरवर आत्ताच करणार नाही. अल्गोरिदम कम्प्युटरायझेशन नसतो, हा फक्त पेपरवर्क आहे. एकदा मनातील गोष्ट किंवा माइंडमधील थिंकिंग एखाद्या पेजवर, एखाद्या पेपरवर्कवर मांडल्यानंतर त्याचं कन्व्हर्जन आपण कोडिंगमध्ये करणार आहोत, म्हणजे प्रोग्रॅमिंगमध्ये करणार आहोत. फर्स्ट प्रायोरिटी टू ॲनालिसिस, अंडरस्टँडिंग अँड देन क्रिएट द स्ट्रक्चर यूजिंग अ अल्गोरिदम. पाहू, आता प्रॉब्लेम समजून घेतला आहे, त्याचं सोल्युशनचं ॲनालिसिस केलं आहे. एकदा सोल्युशनचं ॲनालिसिस झालं, मला इनपुट काय द्यायचं आणि आउटपुट काय तयार होणार आहे हे एकदा कळलं की ॲटोमॅटिक मला जनरल इक्वेशन तयार करता येतं. पाहू, आता प्रॉब्लेम समजला आहे, सोल्युशन पण तयार केलं आहे किंवा ॲनालिसिस तयार केलं आहे, समजून घेतलं आहे. आता त्याला फक्त काय करायचं आहे, स्टेप बाय स्टेप मला मांडायचं आहे. जे आपण स्टेप बाय स्टेप मांडतो त्यालाच आपण काय म्हणतो, अल्गोरिदम. पाहू आपण. मला सबट्रॅक्शन करायचं आहे, मला स्ट्रक्चर मी आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण शिकलो आहोत की कसं मांडायचं आहे. फर्स्ट स्टेप 1. काय स्टेप 1, तर मी स्टार्ट करतो. अल्गोरिदम मी काय करतो, स्टार्ट करतो. इट इज अ बेसिक कन्सेप्ट. देन स्टेप 2. काय करायचं आहे, मला मी ॲनालिसिस केलं आहे, अंडरस्टँडिंग करून घेतलं आहे की मला दोन व्हॅल्यूचं किंवा दोन नंबरचं का मला काय करायचं आहे, सबट्रॅक्शन करायचं आहे. तर ते दोन व्हॅल्यू मला घ्यायला लागतील. इट इज अ जनरल व्हॅल्यू. मग ते कोणत्याही व्हॅल्यू घेतील, मी 5 घेतली काय, 7 घेतली काय, 50 घेतली काय, 100 घेतली काय, कोणत्याही व्हॅल्यू घेतलं की त्याची काय करता येऊ शकते, मला वजाबाकी करता येऊ शकते.
मग मला जनरल इक्वेशन तयार करायचं आहे, म्हणून मी कोणत्याही व्हॅल्यू घेईल. रीड ए अँड बी. एक एला व्हॅल्यू असेल इट इज जनरल, एक बीला व्हॅल्यू असेल आणि नंतर त्यांची मला काय करायची, वजाबाकी करायची. फर्स्ट रीड द ए अँड बी. नाव नेक्स्ट स्टेप 3. काय स्टेप 3 करायला लागन, ज्या व्हॅल्यू घेतल्यात त्यांची मला काय करायची, वजाबाकी करायची. कोणत्याही व्हॅल्यू असतील ए मायनस बी, एक सिम्बॉल यूज केला मी, बरोबर. ह्या दोघांची वजाबाकी झाली की आपण पहिलीपासून वजाबाकी करत आलो. आपण काय करतो, ए वजा बी असं करतो. ते फक्त आपण काय केलं, ए मायनस बी. ओके. मग जो काय रिझल्ट येईल तो एक कोणत्या तरी व्हॅल्यूला, एक जनरल व्हॅल्यूला काय करायला लागेल, तो असाइन करायला लागेल किंवा स्टोअर करायला लागेल. म्हणून मला अजून एक व्हॅल्यूची गरज आहे. एक सी म्हणून व्हॅल्यू मी घेतली. ह्यांची जी काही वजाबाकी येईल ती कोणाला स्टोअर होईल, सीला होईल. आणि जी सीला स्टोअर झाली तोच म्हणजे माझं काय असतं, रिझल्ट असतो. तोच म्हणजे माझं काय आहे, आउटपुट आहे. ठीक आहे. मग स्टेप 4 प्रिंट म्हणा किंवा डिस्प्ले म्हणा किंवा आउटपुट काय आलं पाहिजे, प्रिंट झालं पाहिजे. डिस्प्ले द सी. अँड देन स्टेप 5 स्टॉप. इट इज अ जनरल इक्वेशन, इट इज अ अल्गोरिदम. याला काय म्हटलं जातं, सोल्युशन. जो सिंपल मला प्रॉब्लेम दिला आहे किंवा कशाही टाईपचा प्रॉब्लेम असू द्या, कॉम्प्लेक्स असू द्या ना सिंपल असू द्या. आज आपण सुरुवातीला स्टार्ट जात असताना असं सिंपल 1 इक्वेशनचीच घेणार होतो आपण. पहा, इट इज अ प्रॉब्लेम आणि सोल्युशनचं मी आधी ॲनालिसिस केलं आहे आणि त्याचं कन्व्हर्जन मी अल्गोरिदममध्ये केलं आहे. हे सगळं मुलांनो पेपर वर्क आहे. किती वेळा चुकू द्या, किती वेळा काय होऊ द्या, फाडा पुसा कुठेही लिहा, फक्त मला सोल्युशन तयार करता आलं पाहिजे. आणि इट इज अ पेपर वर्क. जे मनात आहे ते एखाद्या कागदावर मांडायचं आहे, एखाद्या वहीवर मांडायचं आहे. जे मनातलं, जे थिंकिंग केलं आहे ते फक्त एखाद्या स्ट्रक्चरमध्ये उतरायचं आहे आपल्याला, बस. आणि एकदा मला मनातील गोष्ट किंवा थिंकिंग लेवल माझी वाढल्यानंतर मी ॲटोमॅटिक कोणत्याही प्रकारचं ॲनालिसिस करू शकतो आणि तशा प्रकारचं मी काय करू शकतो, सोल्युशन तयार करू शकतो इन अ कम्प्युटरायझेशनमध्ये. इट्स अ सिंपल सोल्युशन. पहा, एक जनरल इन्फॉर्मेशन आहे, जनरल आहे. आपण जर मी कोणती व्हॅल्यू घेतली, आपण लहान मुलांना सांगतो 10 वजा 5 कर, तो लगेच आन्सरिंग करेन काय, 10 वजा 5 5. मग तसंच आपण करून बघू होतं आहे का ह्या इक्वेशनमध्ये टाकून. एची व्हॅल्यू जर मी 10 घेतली, बीची व्हॅल्यू मी 5 घेतली, ही झाली स्टेप 1. म्हणजे 10 म्हणजे ए, बी म्हणजे कोण 5, खाली आलो. एची व्हॅल्यू काय 10, बीची व्हॅल्यू काय 5. 10 वजा 5 हे जे काय वजाबाकी होईल ह्यांची, ही कोणाला आसन होईल, ह्या सीला आसन होईल. 10 मधून 5 गेले तर उरले किती, 5. आणि हे 5 कोणाला आसन होतात, ह्या सीला असाइन होतात. आणि मी काय केलं, खालची स्टेप आलो. सी म्हणजे कोण, तर 5. स्टॉप. असे कोणतीही व्हॅल्यू घ्या, 10च्या जागेवर 100 घ्या, बीच्या जागेवर 70 घ्या किंवा 35 घ्या, काय घ्या, आणि त्या जनरल इक्वेशनमध्ये टाकून पहा, तुम्हाला त्याचा रिझल्ट वजाबाकीची. ओके. नेक्स्ट अल्गोरिदम, नेक्स्ट एक्झाम्पल. परंतु समजून घ्या, एकदा दोनदा सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. नसल जमत, अजून कळत नसल की अल्गोरिदमच काय हा कळला नसल तर मागचा व्हिडिओ पुन्हा काय करा, पाहण्याचा प्रयत्न करा. आणि ते जरी समजत नसेल तर माझ्याकडे या, मी तुम्हाला 1 बाय 1 लर्न करण्याचा प्रयत्न किंवा शिकवण्याचा प्रयत्न मी करा. नेक्स्ट अल्गोरिदम पाहू आपण. राईट द अल्गोरिदम मल्टिप्लिकेशन. सिंपल पाहतोय. जर तुम्ही आज क्लासमध्ये असता तर मला सुद्धा करायची गरज नसती पडली. एक एक्झाम्पल झाले असते, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, हे तुम्ही पटापटा करू शकले असते. कुठं बसून, वर्गात बसून. टू गिवन एनी 2 व्हॅल्यूज किंवा नंबर्स.
पहा आता मला प्रॉब्लेम दिला आहे, राईट अल्गोरिदम मल्टिप्लिकेशन्स टू गिवन एनी टू नंबर्स. कोणत्याही दोन व्हॅल्यूंची काय करा, मल्टिप्लिकेशन करा, त्याचा अल्गोरिदम लिहा, म्हणजे त्याचं जनरल इक्वेशन तयार करा. मग मला आता ह्याचं जनरल इक्वेशन तयार करायचं असेल तर जनरल इन्फॉर्मेशन मला माहिती असावी. काय जनरल माहिती असते? मल्टिप्लिकेशन. कोणत्या दोन व्हॅल्यू घ्यायचा, त्याचं काय करायचं, आपल्याला गुणाकार करायचा. गुणाकार केला की जो रिझल्ट येईल तो त्याचं काय असेल, मल्टिप्लिकेशन व्हॅल्यू असेल ती. मग ह्याचं ॲनालिसिस करत असताना हा प्रॉब्लेम झाला, ह्याचं ॲनालिसिस करत असताना काय करायला लागेल, इनपुट दोन व्हॅल्यू घ्यायला लागेल आणि एखादं आपण पहिलीपासून पाहत आलो चिन्ह कोणतं असतं, मल्टिप्लिकेशनचं. आणि मी 5 व्हॅल्यू घेतली, गुणिले 4 केली, 5 गुणिले 4 20. आउटपुट काय आलं पाहिजे, 20 आलं पाहिजे. हे स्ट्रक्चर आपल्याला स्टेप बाय स्टेप मांडायचं आहे, म्हणजे एक जनरल इक्वेशन तयार करायचं आहे. कसं? पुन्हा हे सिंपल सोल्युशन आहे, सिंपल ॲनालिसिस मला माहिती आहे, किंवा त्याची इन्फॉर्मेशन मला माहीत आहे की मल्टिप्लिकेशन कसं केलं जातं. हे जनरल मला माहीत असेल तरच मी काय करू शकतो, स्टेप बाय स्टेप अल्गोरिदम मांडू शकतो. पाहू आपण. स्टेप 1 स्टार्ट. ओके. स्टेप 2 मला एनी काय दिले इन्फॉर्मेशन, टू गिवन एनी टू नंबर्स, कोणत्याही दोन नंबरचे काय करा, मल्टिप्लिकेशन करा. घेतली. चला रीड ए अँड बी. एला एक व्हॅल्यू असेल, बीला एक व्हॅल्यू असेल, आणि त्यांचं काय करायचं, मला गुणाकार करायचा, आणि जो रिझल्ट येईल तो ते माझं काय असेल, आउटपुट असेल. ए गुणिले बी म्हणजे एला काहीतरी व्हॅल्यू असेल आणि बीला काहीतरी व्हॅल्यू असेल. ह्याचं जनरल इक्वेशन मला तयार करायचं आहे. ह्या दोघांचं काय करायला लागेल, मला गुणाकार करायला लागेल. म्हणून स्टेप 3 व्हॅल्यू घेतली आणि मग मला काय करता येईल, गुणाकार. एक लक्षात घ्या, स्टेप बाय स्टेप कशा पण मांडायच्या नसतात. सुरुवातीच्या ॲनालिसिसमध्ये तुम्ही कसंही मांडा, समजून घेऊस तर. परंतु ज्यावेळेस मला अल्गोरिदम राईट करायचा आहे, स्टेप बाय स्टेप राईट करायचा आहे, त्यावेळेस प्रत्येक स्टेप महत्त्वाची. तुम्ही सांगा, जर मी इथं व्हॅल्यू रीड केल्याच नाही, डायरेक्ट ए गुणिले बी मला जमणार नाही. कारण का, मला ए कोण आहे माहीत नाही, बी कोण आहे माहीत नाही. म्हणून आपण काय करतो, फर्स्ट माझ्याकडं असेल तरच दिसल, बरोबर आहे की नाही. माझ्या मोबाईलमध्ये जर एखादा व्हिडिओ असेल तर तो वाजल, व्हिडिओच नाही आणि 10 वेळा त्याला बटन दाबतोय, म्हणणार आहे का व्हिडिओ चालू, अजिबात नाही. फर्स्ट इनपुट माझ्याकडे असणं गरजेचं आहे. जर इनपुट माझ्याकडे असेल तरच मला काय करता येईल, आउटपुट डिस्प्ले करता येऊ शकतं. म्हणून स्टेप सगळ्यात महत्त्वाची काय, स्टार्ट केल्यानंतर मला कोणाचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे ते इनपुट घ्यायला लागेल. म्हणून म्हणतो काय, रीड ए अँड बी. जे व्हॅल्यू घेतल्यात त्यांचं मला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. मग स्टेप 3 काय असेल, ए गुणिले बी. ह्या दोघांचं जे काय गुणाकार होईल तो कोणत्या तरी एखाद्या व्हॅल्यूला काय होईल, तो स्टोअर होईल. म्हणून मला अजून एक व्हॅल्यू घ्यायला लागते की त्याच्यामध्ये काय असेल, आउटपुट स्टोअर असतं. ह्या दोघांचा गुणाकार होईल आणि तो सीला काय होईल, स्टोअर होईल. आणि ते काय करायचं आहे, मला डिस्प्ले करायचं आहे, डिस्प्ले सी. आणि देन स्टेप 5 स्टॉप. आत्तापर्यंत तुम्ही म्हणता सर काय 5 स्टेपचा असतंय का, दरवेळेस 5 स्टेप, कारण सिंपल प्रोग्राम आहेत म्हणून, सिंपल प्रॉब्लेम आहे म्हणून. स्टेप किती येतील डिपेंड्स ऑन तुम्ही कशा प्रकारचं ॲनालिसिस करणार आहात, किंवा डिपेंड्स ऑन दिलेल्या रिक्वायरमेंटनुसार किंवा दिलेल्या प्रॉब्लेमनुसार आपल्या स्टेप काय असतील, वाढत चालतील. कारण ॲनालिसिस तुम्ही करताय, लॉजिक तुम्ही लावताय, जनरल कोड तुम्ही स्वतः तयार करताय. आज आपलं सोल्युशन छोटे छोटे अल्गोरिदम आहेत म्हणून एक 4-4, 5-5 स्टेपमध्ये आपलं होते. पहा, इट इज अ सिंपल अल्गोरिदम स्ट्रक्चर. काय प्रॉब्लेम होता, मल्टिप्लिकेशन कर. पहा, जनरल इन्फॉर्मेशन टाकून पहा, कसलंही एक्झाम्पल घ्या. स्टार्ट केला, एची व्हॅल्यू मी 5 घेतली, बीची व्हॅल्यू 10 घेतली. खाली स्टेप 3 मध्ये आलो, काय आले, सी गुणिले ए
ए गुणिले बी, ए म्हणजेच 5, बी म्हणजे 10, 5 गुणिले 10 50, तो कशाला आसन होईल सीला, आणि जी व्हॅल्यू कोणाला स्टोअर होईल सीला, आणि ती व्हॅल्यू काय केली आपण डिस्प्ले केली, काय आउटपुट येईल 50. तुम्ही एची व्हॅल्यू कोणतीही घेऊ शकता. इट इज अ जनरल फॉर्म, इट इज अ जनरल इक्वेशन. एक नवीन फॉर्म तयार करतोय किंवा एक नवीन स्ट्रक्चर तयार करतोय आपण. जे मनामध्ये आहे ते आपण एका त्या स्ट्रक्चरमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो आपण स्टेप बाय स्टेप. दॅट इज कॉल्ड अल्गोरिदम. ओके, नेक्स्ट एक थोडंसं वेगळं एक्झाम्पल पाहू. Write algorithm to find even or odd number to given any value. पहा, एक प्रॉब्लेम दिला आहे. काय प्रॉब्लेम दिला आहे? मला अल्गोरिदम लिहायचा आहे. काय प्रॉब्लेम आहे? टू फाइंड द इवन ऑर ऑड नंबर टू गिवन एनी व्हॅल्यू. कोणतीही व्हॅल्यू दिली असेल तर त्या व्हॅल्यूचं मला काय करायचं आहे, इवन अँड ऑड मला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. आपल्याला जनरल फॉर्म तयार करायचं. काय करायचं आहे आपल्याला? जनरल. कोणती व्हॅल्यू दिली असेल, परंतु जनरल फॉर्म तयार करत असताना मला जनरल इन्फॉर्मेशन आधी मला माहीत असावी. मला इवन काय असतो आणि ऑड काय असतो जर हे माहीत नसेल तर मी स्ट्रक्चर तयार करू शकत नाही किंवा जनरल फॉर्म मी तयार करू शकणार नाही. मला जनरल इक्वेशन तयार करायचं आहे. कसली व्हॅल्यू घेतली, जर 5 व्हॅल्यू घेतली तर मला समजलं पाहिजे की हा इवन आहे का ऑड आहे. परंतु आधी मला समजून घेत असताना इवन काय असतो आणि ऑड काय असतो हे माहीत असावं. ही जनरल इन्फॉर्मेशन तुम्ही पहिलीपासून 12वीपर्यंत तुम्ही ऐकत आला असाल. इवन म्हणजे काय, ऑड म्हणजे काय, सम. इवन म्हणजे काय, सम, आणि ऑड म्हणजे काय, विषम. आपण लगेच ॲन्सर सांगतो. इवन म्हणजे काय, सम असतं. ऑड म्हणजे काय असतं, विषम असतं. परंतु सम म्हणजे काय हे समजलं पाहिजे. ऑड म्हटल्यानंतर विषम काय असतं ते समजलं पाहिजे किंवा विषम म्हणजे काय हे समजलं पाहिजे आपल्याला. हे जर मला माहीत नसेल मग तो आधी काय करायचं, आपल्याला अंडरस्टँडिंग करून घेतलं पाहिजे की इवन काय असतं, ऑड काय असतं. एकदा हे समजलं की मला जनरल इक्वेशन मला काय करता येऊ शकतं, तयार करता येतं. मग इवन म्हणजे काय, कोणतीही व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला जर 2ने मी त्याला भाग दिला तर त्याचा रिमाइंडर किंवा आपण त्याला काय म्हणतो, बाकी काय राहिली पाहिजे, 0. कोणत्याही व्हॅल्यूला 2ने जर भाग दिला ज्याची बाकी काय राहते, 0 राहते, अशा नंबरला इवन म्हटलं जातं. त्याचे अपोजिट काय, ऑड. ज्याची बाकी 0 राहत नाही त्याला काय म्हटलं जातं, विषम म्हटलं जातं किंवा त्याला काय म्हटलं जातं, ऑड म्हटलं जातं. पहा, मला फाइंड करायचं इवन आणि ऑड. मी काहीही केलं येणार नाही. मला जनरल थिंग्स माहीत पाहिजे. जनरल इन्फॉर्मेशन मला माहीत असावी की इवन काय असतो आणि ऑड काय असतो. आता मला समजलं आहे इवन म्हणजे काय, कोणतीही व्हॅल्यू असू द्या त्याला जर 2नी पूर्ण भाग जात असेल तर त्याला काय म्हटलं जाईल, सम म्हटलं जातं किंवा त्याला काय म्हटलं जातं, इवन म्हटलं जातं. मग त्याच्यावरूनच मला काय करता आलं पाहिजे, जनरल फॉर्म तयार करता आला पाहिजे. कसलीही व्हॅल्यू घेतली त्याला 2नी डिवाइड केलं आणि त्याची जर बाकी 0 राहत असेल तर ते आउटपुट कोणतं आलं पाहिजे, इवन. अदरवाईज काय असेल, जर 0 नाही आला तर अदरवाईज काय असेल, तो ऑड असेल. पाहू आपण
हे जनरल थिंग्स मला आधी समजलं पाहिजे. हा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन मी आधी पेपर वर्क केलं पाहिजे. एकदा पेपर वर्क मला कळलं, मला एकदा थिंकिंग कळली, जे आपण पहिलीपासून 12वीपर्यंत जी गोष्ट शिकत आलो तीच इन्फॉर्मेशन मला माहिती असावी आणि त्या माहितीचीच इन्फॉर्मेशन किंवा जी काही इन्फॉर्मेशन असेल त्याचा आपण काय करतोय, स्टेप बाय स्टेप आपण ॲनालिसिस करतोय. त्यालाच काय म्हटलं जातं, अल्गोरिदम. पाहू आपण एक जनरल फॉर्म तयार करू किंवा जनरल इक्वेशन तयार करण्याचा प्रयत्न करू. हे समजून घेत असताना मला दोन ऑपरेटर कम्प्युटरायझेशनमध्ये आहेत. एक डिवाइड आणि एक दोन ऑपरेटर आहेत. एक डिवाइड किंवा ह्याला काय म्हणायचं, डिव्हिजन, आणि ह्याला काय म्हणायचं, मॉड्यूल्स. हे ऑपरेटर मला माहिती असावेत कम्प्युटर सायन्समध्ये, कारण ह्याच्यावरून आपल्याला सोल्युशन तयार करता आलं पाहिजे. कारण रिझल्ट ह्यांचा कशा प्रकारचा असतो पहा. डिव्हिजन म्हटलं की ह्याचा रिझल्ट असतो क्वेश्चन्स, आणि जर हे ऑपरेटर यूज केलं म्हणजे मॉड्यूल्स ऑपरेटर जर यूज केलं तर ह्याचा रिझल्ट असतो रिमाइंडर म्हणजे बाकी. म्हणजे कोणत्या ऑपरेटरने आपल्याला डिवाइड करायचं आहे हे आपल्याला आधीच कळलं पाहिजे. इन्फॉर्मेशन मला ही माहीत असावी की कोणत्या ऑपरेटरने डिवाइड केल्यानंतर त्याचं आउटपुट काय येणार आहे. जर अशा प्रकारचा सिम्बॉल मी यूज करत असेल तर त्याचा क्वेश्चन म्हणून मी रिझल्ट घेतो आउटपुट, आणि जर मॉड्यूल्स म्हणून अशा टाईपचं जर मी घेतलं तर त्याचा रिझल्ट कसा असतो, रिमाइंडर असतो. पहा आता फॉर एक्झाम्पल, जर 5ला 2नी डिवाइड केलं म्हणजे मी डिव्हिजन ऑपरेटर घेतलं, आपण सिंपल 5/2, 2×4, बाकी शिल्लक राहिली 1, ह्याला म्हणतो आपण रिमाइंडर म्हणतो, म्हणजेच ह्याला बाकी, आणि हे काय क्वेश्चन्स. जर ह्या ऑपरेटरने डिवाइड केलं असेल तर माझं आउटपुट 1 येणार नाही, माझं आउटपुट 2 असेल. म्हणजे माझा रिझल्ट मी घेताना काय घेईल, 2. आणि हा भाग देत असताना कम्प्युटर सायन्समध्ये पॉईंट वाईज जायचं नाही. अजून तुम्ही काय करू शकता, पॉईंट घेतला असता, 0 घेतला असता, 2.5 आन्सर केलं असतं, पण आपल्याला असं करायचं नाही. फ्रॅक्शनमध्ये जायचं नाही. जिथपर्यंत जाईन तिथपर्यंत भाग, जी बाकी शिल्लक राहील ती बाकी, जो क्वेश्चन असेल ते आन्सर असेल. कोणता ऑपरेटर यूज केला तर मी डिव्हिजन. जर हेच एक्झाम्पल मी मॉड्यूल्स ह्या ऑपरेटर थ्रू यूज केलं, आपण भागाकार आपण असाच करणार, 2/5, 2×4, बाकी शिल्लक राहिली 1. परंतु जर मी ह्या मॉड्यूल्स यूज करत असेल, ह्या मॉड्युलस म्हणून ऑपरेटर जर यूज करत असेल तर त्याचा आउटपुट्स मी बाकी घेतो, म्हणजेच कोण घेतो, रिमाइंडर घेतो. म्हणजे एवढा फरक पडतो. म्हणजे ह्याचा आउटपुट काय असेल, क्वेश्चन असेल, आणि जर हे ऑपरेटर यूज केलं मॉड्युलस तर त्याचं आउटपुट काय असतं, बाकी असतं. लक्षात येते का. पाहू आपण आता. हे सुद्धा जनरल थिंग मला माहिती असावी. इट इज अ ॲनालिसिस. ॲनालिसिस करणं म्हणजे काय, एखादी इन्फॉर्मेशन माहिती करून घेणं, म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, ॲनालिसिस करणं. जर एकदा ॲनालिसिस केलं की ॲटोमॅटिक मला व्यवस्थित जनरल फॉर्म तयार करता येऊ शकतो. मग पहा आता मला काय करायचं आहे, इव्हन अँड ऑड फाइंड करायचं आहे. मग इव्हन अँड ऑड फाइंड करत असताना नुसतं इव्हनचंच मी डोकं लावलं काय, की ज्या व्हॅल्यूला किंवा कोणत्याही व्हॅल्यूला 2नी पूर्ण भाग जात असेल, पूर्ण भाग जातो म्हणजे रिमाइंडर काय येतो, 0 येतो. जर त्याची बाकी 0 जर राहिली तर ती व्हॅल्यू इव्हन असते, म्हणजेच काय, सम. अदरवाईज जर त्याची बाकी 0 न येता अदर कोणतीही आली तर तो नंबर किंवा ती व्हॅल्यू किंवा तो डिजिट काय असतो, ऑड असतो. समजतंय का. पाहू आपण आता हे ॲनालिसिस मी ह्या प्रॉब्लेमचं एवढं केलं आहे की आधी इव्हन काय असतो ते समजून घेतला,
तो ऑड काय असतो तो समजून घेतला, परंतु इवन फाइंड करत असताना, ऑड फाइंड करत असताना ते ऑपरेटरसुद्धा मी समजून घेतले. एवढी इन्फॉर्मेशन मी ॲनालिसिस केलं आहे. आता फक्त मला काय करायचं ते स्टेप बाय स्टेप मांडता आलं पाहिजे. कोणतीही एक n व्हॅल्यू घेतली, त्याला त्या व्हॅल्यूने डिवाइड केलं, त्याची बाकी जर शून्य आली तर ती व्हॅल्यू काय असेल, इवन असते, अदरवाईज ऑड असेल. एकतर हे किंवा एकतर ते. अशा स्वरूपामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप जे काय आत्ता मी ॲनालिसिस केले ते फक्त काय करायचं, आता मला स्टेप बाय स्टेप मांडायचं आहे. पाहू आपण आता ह्याचं सोल्युशन अल्गोरिदममध्ये कसं मांडायचं. एनी व्हॅल्यू, कोणतीही व्हॅल्यू घ्या, त्याला दोन्ही डिवाइड केलं, त्याची बाकी शून्य आली की तो काय असेल, इवन असेल. अदर मला सोल्युशन तयार करायची गरज पडणार नाही, कारण ॲटोमॅटिक ते काय असेल, ऑड असेल. पाहू आपण स्टेप 1. फर्स्ट स्टार्ट. स्टेप सेकंड. काय सांगितलंय, कोणती व्हॅल्यू, मला दोन व्हॅल्यू घ्यायची ना, एनी व्हॅल्यू, एकच व्हॅल्यू मी चेक कर ना, एक 5 नंबर घेतली किंवा 7 नंबर घेतली किंवा 10 घेतली, एनी व्हॅल्यू तीच फक्त मला काय करायची, चेक करायची तो इवन आहे का ऑड आहे. मग रीड. काय रीड, एनी व्हॅल्यू मी काय घेतली n, त्याला कसल्याही टाईपची व्हॅल्यू असेल, बरोबर. इट इज अ जनरल फॉर्म तयार करतोय आपण, नुसतं पर्टिक्युलर एका व्हॅल्यूसाठी आपण इवन ऑड शोधत नाही. जर जनरल इक्वेशन तयार केलं तर कोणत्याही टाईपची व्हॅल्यू त्याला असाइन केली की त्याचा रिझल्ट मला काय करता येतो, तयार करता. एनी व्हॅल्यू, नॉट अ पर्टिक्युलर. ओके. नेक्स्ट, मी जी व्हॅल्यू घेतली ती मला काय करायची, चेक करायची. पण ती चेक करता असताना मला काय करायला लागन, डिवाइड करायला लागन. म्हणजेच काय करायला लागन, मॉड्युलस ऑपरेटर यूज करायला लागन. मॉड्युलस ऑपरेटर का यूज करायला लागन, हे चिन्ह का यूज करायला लागन, हे का नको ह्याच्यामध्ये, कारण ह्याचा आउटपुट काय येतं, रिमाइंडर येतं. कारण रिमाइंडर मला चेक करायचा आहे. जर शून्य असेल तर धिस नंबर इज इवन. जर त्याचा रिझल्ट, त्याचा रिमाइंडर वेगळा आला, शून्यापेक्षा वेगळा आला, धिस नंबर इज ऑड नंबर. ओके, ठीक आहे. जी व्हॅल्यू घेतली त्याला मला काय करायला लागन, मॉड्युल्समध्ये ऑपरेटरचा यूज करायला लागन. परंतु जी व्हॅल्यू घेतली त्याला मला काय करायला लागन, दोन्ही डिवाइड करायला लागन. कारण डिफिनेशनच काय सांगते, इवनची कोणतीही व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूला जर दोन्ही पूर्ण भाग जात असेल, पूर्ण भाग जात असेल तर त्या व्हॅल्यूला सम व्हॅल्यू म्हटलं जातं, बरोबर. पाहू आपण स्टेप 3. ह्याच्यावर मला आता जनरल इक्वेशन तयार करायचं आहे. जी व्हॅल्यू असेल त्याला मी काय करल, यांनी मॉड्युलस करल. हा सिम्बॉल जर मला माहीत नसेल तर तुम्ही मॉड्युलस म्हणा. मॉड्युलस म्हणजे काय, रिमाइंडर. ओके, हा मॉड्युलस किंवा ब्रॅकेटमध्ये त्याला काय म्हणतो मी, लिहितोच मॉड्युलस. हे म्हणजेच काय, मॉड्युलस. त्याला काय करायचं आहे, ह्या व्हॅल्यूला जर मी दोन्ही डिवाइड केलं, ह्या एनला जर मी दोन्ही डिवाइड केलं आणि त्याचा रिझल्ट कोणतीही व्हॅल्यू असेल त्याचा रिझल्ट ह्याला असाइन होईल. आणि जो जर शून्य येत असेल, तो काय येत असेल, जर 0 येत असेल तर धिस व्हॅल्यू इज इवन. म्हणजे पहा, हा 2 हा म्हणजेच काय, मॉड्युलस. म्हणजे ह्या चिन्हाचं मी नाव लिहिलं आहे बरं का, नाही म्हणता तुम्ही इथं काय केलं आहे सर, असं व्यवस्थित लिहिलं तरी चालेल, नुसतं एवढं लिहिलं तरी बस झालं. ओके, ते म्हणजेच काय, मॉड्युलस. ओके, ह्या दोन्ही ह्या एनला काय केलं पाहिजे, डिवाइड केलं. जो रिझल्ट येईल तो काय आला पाहिजे, मॅच झाला पाहिजे कोणाशी, ह्या रिझल्टशी. जर तो व्हॅल्यू, जर ती इक्वेशन काय असेल 0 आलं, त्याचा रिझल्ट 0 आला तर काय असेल तो इवन. जर त्याचा रिझल्ट
अदरवाईज आला तर तो काय असेल, ऑड असेल. पाहू आपण. जर आपण काय म्हणू, इफ किंवा रिझल्ट काय आला, ह्यांनी डिवाइड केला आणि तो रिझल्ट काय केला, मी ह्याला असाइन केला. आधी रिझल्ट फाइंड करून घेतला. स्टेप 5 आपण वेगवेगळ्या पद्धतीने मांडू शकतो, आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. 4 जो रिझल्ट येईल तो ह्याला असाइन असेल, तुम्ही चेक करल. कोणाशी चेक करल, एखादी इफ तो रिझल्ट एखादा जो व्हॅल्यू घेतली मी अजून एक, तो काय करल, त्याशी मॅच करल. इफ जर एक ए व्हॅल्यू घेतली आणि त्याला मी काय केलं, 0 आसन केलं, तो 0 आणि आलेला रिझल्ट जर 0 असेल तर ती व्हॅल्यू काय असेल, इव्हन असेल. पहा, हा ए म्हणजे कोण, 0 आणि तो कोणाशी मी चेक करतोय, रिझल्ट. ह्याचा जो रिझल्ट येईल तो कोणाशी मॅच झाला पाहिजे, एशी मॅच झाला पाहिजे. जर असं झालं तर धिस व्हॅल्यू इज इव्हन नंबर. पहा ह्या स्टेपमध्ये जर ही कंडिशन ट्रू असेल, जर ही कंडिशन ट्रू जर झाली, एची व्हॅल्यू काय आहे, आपण 0 करून ठेवली आपण आधीच, आणि ह्याचा रिझल्ट जर 0 आला, 0 इक्वल टू 0 जर असा असेल तर धिस नंबर इज इव्हन नंबर. पहा तर तो मी काय करल, डिस्प्ले करल. काय डिस्प्ले करल, धिस n व्हॅल्यू इज इव्हन नंबर. जर कंडिशन ही ट्रू असेल तर काय असेल, ही कंडिशन ट्रू झाली तर. जर ही कंडिशन फॉल्स झाली, म्हणजे जर मॅच नाही झाली, 0 इक्वल टू 0 जर झाली नाही तर ती कशामध्ये असेल, एल्समध्ये असेल. ती कशामध्ये असेल, जर ती कंडिशन फॉल्स झाली तर मी डिस्प्ले काय करल, डिस्प्ले धिस नंबर, धिस n व्हॅल्यू इज ऑड नंबर. आपण हे सोल्युशन सुरुवातीला समजून घेतोय. आपण अशा टाईपमध्ये राईट केलं. काही जण वेगळ्या पद्धतीने मांडू शकतात, कारण आपल्याला अजून इफ काय असतो, एल्स काय असतो हे माहिती नाही आहे. जर ही कंडिशन ट्रू असेल तर हे प्रिंट होईल, जर ही कंडिशन फॉल्स असेल देन तर हे प्रिंट होईल. दोघांपैकी कोणतं तरी एक प्रिंट होईल. दिस इज द सिंपल जनरल इक्वेशन. दिस इज अ सिंपल सोल्युशन. पहा हे फाइंड होईल अँड देन स्टेप 5 स्टॉप. तुम्ही वेगवेगळ्या फॉर्ममध्ये रिझल्ट आपण तयार करू शकतो. आपण सुरुवातीला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून तुम्ही अशा टाईपमध्ये स्ट्रक्चर जरी राईट केलं सिंपल तरी चालतं आहे. काही जण वेगळ्या पद्धतीने मांडतील, काही जण एकाच इक्वेशनमध्येही मांडतील, एकाच लाईनमध्ये सुद्धा काय करू शकतात, मॅच करू शकतात. परंतु मी जनरल तयार करतोय, मला अजूनपर्यंत काय माहीत नाही आहे. मी पहिलीपासून 12वीपर्यंत आलो आणि 12वीनंतर कम्प्युटर सायन्सला आलो आहे. आता मी ॲनालिसिस करायला शिकतोय. कालपर्यंत कॉपी टू पेस्ट केली, आता कॉपी टू पेस्ट करून चालणार नाही. आता मला माझं मनातलं आलं पाहिजे, जे मी ॲनालिसिस केले ते माझ्या पद्धतीने मला मांडता आलं पाहिजे. फक्त त्याचा रिझल्ट फाइंड झाला पाहिजे. पाहू आता आपण. पहा कसली व्हॅल्यू घ्या, ह्याच्यामध्ये टाकली की तुम्हाला ती इव्हन अँड ऑड फाइंड करता येऊ शकते. पहा इट इज सिंपल सोल्युशन. पाहू आपण ॲनालिसिस करून. स्टार्ट केलं. एन व्हॅल्यू मी 7 घेतली, खाली आलो. ह्या 7ला मॉड्युल्स केला आहे, म्हणजे काय केला आहे, त्याचं आउटपुट काय येईल, रिमाइंडर येईल. जर मी ह्या 7ला मॉड्यूल केला आहे म्हणजेच काय, ह्या 7ला दोन्ही मॉड्युल्स केला, बेत्रिक 6, बाकी शिल्लक राहिली 1. ह्याचा रिझल्ट काय येईल, रिमाइंडर येतो केव्हा, ज्यावेळेस मॉड्युलस ऑपरेटर यूज केला असेल तर. मग ह्याचा रिझल्ट काय आला, 1 असाइन झाला. आता ह्याला व्हॅल्यू कोणती असाइन, 1. याची व्हॅल्यू काय, 0. 0 इज इक्वल टू 1. हे कशात इक्वल आहे का, नाही. जर हे दोघं जर इक्वल नसतील तर
काय होईल, देन कंडिशन फॉल्स. ही इफची कंडिशन काय होईल, फॉल्स असेल तर प्रिंट काय होईल, डिस्प्ले दिस n व्हॅल्यू इज ऑड नंबर. बरोबर आहे की नाही, 7 व्हॅल्यू काय ऑडचे. पहा मी आता जनरल व्हॅल्यू घेतली 24 घेतली, n व्हॅल्यू किती घेतली 24 घेतली. त्या nला मला काय करावं लागेल, दोन्ही मॉड्यूल्स केला. तुम्ही डायरेक्ट भाग देऊ शकता, 12 दुने 24, बाकी आली 0. आता रिझल्ट माझ्याकडे काय आहे, 0 आला. ए काय आहे, 0 आहे, तो 0 इक्वल टू 0. येस, दिस कंडिशन इज ट्रू. काय होईल, डिस्प्ले दिस n व्हॅल्यू इज इव्हन नंबर. ओके, 24 इज इव्हन. कोणतीही व्हॅल्यू घ्या, ह्या जनरल फॉर्ममध्ये टाकली की ती फाइंड होणार म्हणजे होणारच. इट इज अ जनरल इक्वेशन. हे सिंपल आपल्याला अल्गोरिदम समजून घ्यायचे आहेत, परंतु अल्गोरिदम केव्हा समजल, मला तो प्रॉब्लेम समजला तर. आणि जर तो मला प्रॉब्लेम समजला, त्याला मला काय करता येईल, सोल्युशन तयार करता येऊ शकतं. प्रॉब्लेम समजून घेणं म्हणजेच त्या प्रॉब्लेमबद्दल कशा टाईपचं मला ॲनालिसिस करायचं आहे किंवा कशा टाईपचं मला आउटपुट बाहेर फाइंड करायचं आहे आणि कशा पद्धतीने मला इनपुट एंटर करायचं आहे, हे जर मला एकदा समजलं की ॲटोमॅटिक मी सिंपल इक्वेशन तयार करू. इट इज अ सिंपल इक्वेशन. आपण इक्वेशन तयार केलेत, जनरल फॉर्म तयार केलेत. कालपर्यंत तुम्ही कॉपी टू पेस्ट केले, ज्यांनी कोणी शोध लावला इक्वेशनचा, ज्यांनी त्याच्यावरच आपण काय केलं, आपण रीड करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये आपण किंमत टाकण्याचा प्रयत्न केला. आज आपल्याला तसं नाही करायचं, आपल्यालाच इक्वेशन तयार करायचं आहे. ते त्याच्यामध्ये बसत असेल तशा प्रकारचं, मला जशा प्रकारचं आउटपुट पाहिजे तशा प्रकारचं मी इक्वेशन डेव्हलप करू शकतो. दॅट इज कॉल्ड जनरल फॉर्म. ज्यावेळेस मला जनरल फॉर्म तयार करता येईल आणि तो जनरल फॉर्म मी घेऊन असं स्टेप बाय स्टेप ज्यावेळेस मांडल, त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, अल्गोरिदम म्हटलं जातं. आणि हे एकदा मला समजलं की ह्याचं कन्व्हर्जन मला कोडिंगमध्ये करायला वेळ लागत नाही. आधी ॲनालिसिस, एकदा थिंक, मला काय करायचं हे कळलं की ऑटोमॅटिक मला प्रोग्रॅमिंग करता येऊ शकतं, कोडिंग करता येऊ शकतं. कारण इट इज अ बेस, लॉजिक तयार झाले. जर लॉजिक तयार असेल तर त्याला मला कोणत्याही प्रोग्रॅमिंगमध्ये मला काय करता येतं, मांडता येऊ शकतं. एक लक्षात घ्या, मला अल्गोरिदम जमला, कोणत्याही लँग्वेजमध्ये मला हे मांडता येऊ शकतं. नुसतं सीच नाही, तुम्ही हा जावामध्ये मांडू शकता. जेवढ्या लँग्वेजेस आहेत वर्ल्डमध्ये तेवढ्या मला काय करता येतात, त्या लँग्वेजेसमध्ये मला ह्या अल्गोरिदमचं कन्वर्ट करता येतं. कारण का, मी लॉजिकच तयार केलं आहे, मी कोडच तयार केला आहे, एक जनरल फॉर्मच तयार केला आहे, एक ब्ल्यूप्रिंट तयार केली आणि त्या ब्ल्यूप्रिंटचं रूपांतर मी लॉजिकमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रोग्रामिंगमध्ये करू शकतो. पहा, आपल्याला असेच एक्झाम्पल बरेच घ्यायचे आहेत. फक्त लेक्चर मिस करू नका. जर समजत नसेल तर कॉलेजमध्ये येऊन मला त्या गोष्टी विचारू शकता की कशा प्रकारचं, पुन्हा मला सांगा की अल्गोरिदम काय असतो. फक्त लेक्चर मिस करू नका. ज्यांनी लेक्चर मिस करल त्याला हे समजणार नाही. हे समजलं नाही तर तुम्हाला फ्लोचार्ट काढता येणार नाही आणि फ्लोचार्ट काढता नाही आला, त्याचा फ्लो तयार करता नाही आला की मला प्रोग्रामिंग करता येणार नाही. ओके, थँक्यू.